विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स अँड एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, या विषयातील पॉप्युलेशन अँड सेटलमेंट म्हणजे लोकसंख्या आणि वस्ती या टॉपिक विषयी विद्यार्थी मित्रांनो चर्चा करत आलो आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं की पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या असेल तर लोकसंख्या वितरणावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो याचा मागील तासिकेला आपण मागोवा घेतला. त्यामध्ये असणारे वेगवेगळे घटक असतील, या घटकांचा कशा कशा प्रमाणे परिणाम पडतो याचाही आपण अभ्यास केला. म्हणजेच असा आपण अभ्यास करत असताना असाही विचार केला होता की कोणत्याही देशाचा असेल, कोणत्याही राज्याचा विकास असेल, ह्या त्या त्या प्रदेशामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती व तेथील लोकसंख्येचे स्वरूप यावर अवलंबून असतो. म्हणजेच देशातील साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग, बऱ्याच प्रमाणावर लोकसंख्येचा आकार, लोकसंख्येची रचना, लोकांची उपक्रमशीलता, कार्यक्षमता, तांत्रिक ज्ञान यावर अवलंबून असते. यामुळे उत्पादनासाठी आवश्यक असलेले श्रम, संघटन आणि उपक्रम हे घटक देशाच्या लोकसंख्येशी निगडीत आहेत. म्हणूनच लोकसंख्या देखील एक महत्वाची साधन संपत्ती आहे. देशाच्या आर्थिक उत्पादनाबरोबर ह्या देशाचे सार्वभौमत्व, संरक्षण, शास्त्रीयदृष्ट्या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्वाचे स्थान प्राप्त होते. मानव आपल्या ज्ञानाच्या बळावर सभोवतालच्या पर्यावरणातून गरजा भागवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. परंतु जेव्हा लोकसंख्या वाढत जाते त्यावेळी लोकांच्या गरजा सर्वार्थाने पूर्ण करणे अशक्य ठरते. त्यामुळे कोणत्याही देशातील असेल, वाढती लोकसंख्या ही संपत्तीऐवजी ओझे ठरते. म्हणजेच भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असेल, त्यामुळे अनेक वर्षात लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल आपण की मागीच्या तारखेला बघितलं की लोकसंख्या हा एक गतिमान घटक आहे आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येत जर आपण विचार केला की लोकसंख्या विषम पाहावयास मिळते. म्हणजे मुंबईत असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल, आपण बघितलं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असणारी लोकसंख्या किंवा ज्या ठिकाणी असणारे लोकसंख्येचं एकूण प्रमाण हे वेगवेगळ्या आपल्याला बघावयास मिळतं. आता ह्या लोकांच्या वितरणाचा जर आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या वितरणावर काही घटकांचा आपण परिणाम होतो त्याचा अभ्यास केला, त्यामध्ये भौगोलिक घटक असेल, आर्थिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, त्याचबरोबर लोकसंख्याशास्त्रीय घटक असेल, यांचाही आपण या ठिकाणी विचार केला. म्हणजेच ज्या प्रदेशामध्ये मानवी जीवनास अनुकूल परिस्थिती आहे तिथे दाट लोकवस्ती आढळते व ज्या प्रदेशामध्ये मानवी वस्ती प्रतिकूल आहे तिथे विरळ लोकवस्ती आढळते, हे आपल्याला अभ्यासलं. त्याच ह्या भौगोलिक घटकांमध्ये आपण सांगितलं होतं की स्थान असेल, प्राकृतिक रचना असेल, पाणी पुरवठा असेल, हवामान असेल, मृदा असेल, वनस्पती असेल आणि खनिज संपत्ती असेल, या प्रत्येक घटकाचा समावेश, या प्रत्येक घटकाचा परिणाम प्रामुख्याने त्या लोकसंख्येच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आर्थिक घटक असेल, म्हणजे भौगोलिक घटकाप्रमाणेच आर्थिक घटक हे सामाजिक घटकांच्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. त्या घटकांमध्ये हे प्रामुख्याने जर आपण विचार केला की हे आर्थिक घटक जे असतात किंवा सामाजिक घटक जे असतात हे मानवनिर्मित असतात. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक व्यवसायाचे स्वरूप असेल, वाहतूक व संदेशवहनाची साधने असेल, औद्योगिकरण असेल, नागरिकरण असेल, तांत्रिक प्रगती असेल, यांचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी समावेश होतो. आता हे झालं, आपल्याला सांगितलं असेल की आर्थिक आणि सामाजिक घटकांचा विचार करत असताना आपल्याला त्यानंतर पुढे बघायचं आहे की लोकसंख्याशास्त्रीय घटक. आता लोकसंख्याशास्त्रीय घटकांचाही देखील लोकसंख्येच्या वितरणावर चांगला किंवा वाईट परिणाम आपल्याला दिसून येत असतात. म्हणजेच त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं आपण ते लोकसंख्येची नैसर्गिक वाढ असेल, स्थलांतर असेल किंवा बुद्धिवंतांचे स्थलांतर असेल, या प्रमुख घटकांचा प्रामुख्याने लोकसंख्येच्या वितरणावर आणि लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लोकसंख्या याचाही आपण अभ्यास केला. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की पुढचा टॉपिक लोकसंख्येची संरचना. लोकसंख्येची संरचना अभ्यासत असताना आपल्याला ह्या गोष्टीचाही आपल्याला ऊहापोह करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर चला बघूया लोकसंख्येची संरचना कशी आहे ती, किंवा लोकसंख्येची ठळक वैशिष्ट्ये सांगत असताना किंवा लोकसंख्येची संरचना करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा किंवा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं क्रमपात ठरतं याचा अभ्यास आजच्या तासिकेला आपण करणार आहोत. तर चला बघूया लोकसंख्येची संरचना आजच्या तासिकेला. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची संरचना बघत असताना लोकसंख्येची घनता असेल, लोकसंख्येचे वेगवेगळे घटक असतील, या प्रत्येक घटकाचा अभ्यास होणे महत्वाचे ठरत असते.
म्हणून लोकसंख्याची संरचना करत असताना लोकसंख्या रचनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट रचनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती लोकसंख्येत जन्म मृत्यूचे प्रमाण, स्त्री पुरुषांचे प्रमाण, साक्षरता प्रमाण, वयोमानानुसार लोकसंख्येची विभागणी असेल, त्यानंतर लोकसंख्येची व्यावसायिक विभागणी असेल, राहणीमान असेल, स्थलांतर असेल, भाषावार लोकसंख्या असेल, धार्मिक लोकसंख्या असेल, ग्रामीण लोकसंख्या असेल, याचबरोबर या नागरी लोकसंख्या असेल, यांचा अभ्यास करावा लागतो आणि या पर्यावरणाचे कसं समायोजन केलं याचाही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागत असतो. आता हे बघत असताना आपण ह्या लोकसंख्या संरचनेचे हे असणारे घटक मध्ये असणार, या लोकसंरचनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचाही आपल्याला आपण अभ्यास करत असताना लोकसंख्या शास्त्रीय घटक अतिशय महत्वाचे असतात. आता हे लोकसंख्या शास्त्रीय घटक कोणकोणते, तर सर्वात प्रथम बघत असताना कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचे स्वरूप पाहत असताना लोकसंख्या शास्त्राचा घटकाचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्या लोकसंख्येचे वैशिष्ट्ये कळतात. या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या पुढील घटकांच्या आधारे आपण त्याचा अभ्यास करूया. आता पहिल्यांदा बघूया जन्म आणि मृत्यूचं प्रमाण. आता कोणत्याही लोकसंख्या असेल, लोकसंख्या वाढीचा दर हा जन्म प्रमाण आणि मृत्यू प्रमाण यावर अवलंबून असतो. म्हणजे कुठलाही भाग असेल, कुठलाही प्रदेश असेल, पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण बघत असताना महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे वितरित स्वरूप हे जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणावरून लक्षात येईल. हे आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण कमी असेल आणि जन्मदर जास्त असेल तर नक्कीच जन्म मृत्यूचं प्रमाण हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. आता जन्म प्रमाण किती आहे किंवा म्हणजे 1000 लोकसंख्येमागे किती बालके जन्माला येतात आणि मृत्यूचं प्रमाण किती याचा आपल्याला या ठिकाणी मागोवा घ्यावा लागेल. आता हे बघत असताना जन्म मृत्यूचे प्रमाण कसं आहे त्याच्यावरून आपल्याला त्या लोकसंख्येची संरचना कळत असते. त्यानंतर स्त्री पुरुषांचे प्रमाण. महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुषांच्या प्रमाणाची आकडेवारी पाहिली असला की जर मागील काही काळापासून जर बघितले असेल 1931 साली असेल, 1961 साली असेल किंवा स्वातंत्र्यापूर्वी असेल किंवा स्वातंत्र्यानंतर असेल, यामध्ये प्रामुख्याने असलेल्या ह्या सर्व गोष्टी बघत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात असेल स्त्री पुरुषाच्या प्रमाणामध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळत असते. म्हणजेच अशा आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये जर आपण बघत असताना महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये असेल, म्हणजे कोकणामध्ये गेल्यानंतर, पश्चिम महाराष्ट्र गेल्यानंतर मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, ह्या भागांमध्ये प्रत्येक प्रादेशिक भागानुसार जर आपण बघितलं, या प्रादेशिक भागामध्ये स्त्री पुरुषांचे प्रमाण किंवा जन्म मृत्यूचे प्रमाण आपल्याला वेगवेगळे बघावयास मिळत असतात. त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण बऱ्याच दशकापासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचं प्रमुख कारण, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की याचं प्रमुख कारण काय असेल तर याचं प्रमुख कारण आहे शिक्षण प्रसारकाच्या अनेक सोयी उपलब्ध केल्या गेल्या आहेत आणि राज्याच्या सर्वच भागात सर्वात मुलांना प्राथमिक शिक्षण पूर्णपणे मोफत झाले आहेत आणि प्रौढ शिक्षणासारखे कार्यक्रमही महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे रीतीने अवलंबले गेले आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून महाराष्ट्रामध्ये असणारे स्त्री पुरुष साक्षरतेचे स्वरूप असेल, नागरिक साक्षरतेचे स्वरूप असेल, त्यामुळे राज्यातील पहिला संपूर्ण जिल्हा साक्षर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा असेल आणि सर्वात कमी म्हणून गडचिरोली जिल्हा असेल असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल किंवा अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असणाऱ्या साक्षरतेचे स्वरूप असेल याचाही आपल्याला या ठिकाणी मागोवा घेता येईल. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी असेल तर साक्षरता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि साक्षरतेचं प्रमाण जर चांगलं असेल तर की या ठिकाणी लोकसंख्येची रचना चांगली असते. त्यानंतर वयोमानानुसार लोकसंख्येची विभागणी. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की वयोमानानुसार लोकसंख्येची विभागणी पाहत असताना किती लोक व्यवसायक्षम आहेत याची कल्पना येऊ शकते. म्हणजे आपण जर वयोमानानुसार विचार करत आलो तर 0 ते 14 वयोपर्यंतची मुले असतात, त्या साधारणतः किती टक्के आहेत. त्याचबरोबर 15 ते 59 वयोपर्यंत किती टक्के आहेत, त्यानंतर 60 पेक्षा किती जास्त आहेत. ह्या वर्ण किंवा ह्या वयोमानानुसार आपल्याला लोकसंख्येची विभागणी करावी लागते. आता विभागणी करत असल्यामुळे त्या ठिकाणीच आपल्याला साहजिक कळेल की कार्यक्षम लोकसंख्या किती आहे आणि अवलंबून असणारे किंवा अवलंबित दर किती आहेत याचाही आपल्याला या ठिकाणी मागोवा घेता येईल. म्हणजेच वयोमानानुसार जर लोकसंख्येची विभागणी आपण केली तर लोकसंख्येची विभागणी केल्यामुळे लोकसंख्येची संरचना आपल्याला त्या ठिकाणी कळेल आणि लोकसंख्येची संरचना केल्यानंतर त्या ठिकाणी असेल यामध्ये काम करणारा गट असेल, प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालणारा गट असेल आणि दुसरा काम न करणारा गट असेल. यामध्ये 14 वर्षापर्यंतची मुले असतील, वृद्ध लोक असतील, या सर्वांचा समावेश प्रामुख्याने वयाच्या
असतं, या गोष्टीमध्ये उरलेल्या सर्व लोकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विभागणी करता येईल. अशा प्रकारे आपण वयोमानानुसार जर विभागणी केली तर वयोमानानुसार विभागणी केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर लोकसंख्येची व्यावसायिक विभागणी. आता सर्वात महत्त्वाची व्यावसायिक विभागणी करत असताना आपल्याला बघितलं आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर एका 60 ते 70% आसपास जवळजवळ म्हणजे 50 ते 60-70% आसपास लोक ही कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. आता महाराष्ट्रामध्ये शेती असेल, मजुरी असेल, खाणकाम असेल, जंगल उद्योग असेल, मासेमारी असेल, घरगुती उद्योगधंदे असेल, बांधकाम असेल, व्यापार असेल, वाहतूक असेल, नोकरी असेल, अशा विविध प्रकारचे व्यवसाय चालतात. आता या प्रकारचे व्यवसाय बघत असताना आपल्याला असं म्हणावं सांगता येईल की प्रत्येक व्यवसायाची विभागणी केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यवसायाची विभागणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला कळू शकते की लोकसंख्येची संरचना कशी आहे. म्हणजे यावरून आपल्याला अंदाज येईल की लोकसंख्येची संरचनेचा अभ्यास करत असताना लोकसंख्येची व्यावसायिक विभागणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्यानंतर राहणीमान. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा राहणीमान कसं असलं पाहिजे. किंवा भारताचं दरडोई महाराष्ट्र हे भारतामध्ये महाराष्ट्र हे असे राज्य आहे की ज्या ठिकाणी दरडोई उत्पन्न सर्वात जास्त आहे. आणि सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असल्यामुळे जर त्या माणसाचं दरडोई उत्पन्न चांगलं असेल तर त्याचं राहणीमान हे चांगलंच नक्की असू शकते. म्हणजेच या मानाने दरडोई उत्पन्न जर बरेच ज्या मानाने आपलं बघितलं की महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न जर आपण सापेक्षपणे वाटत असेल तर प्रादेशिक स्तरावर असेल किंवा व्यावसायिक स्तरावर असेल बरीच तफावत आढळते. आता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी बऱ्यापैकी मुंबईचे उत्पन्न जास्त असते. त्या मानाने जर आपण बघितलं मराठवाड्याकडे गेलो तर मराठवाड्यामध्ये दरडोई उत्पन्न बरेच कमी असते. आणि त्यामुळे त्याच्या पण विदर्भाकडे गेलो तर त्या ठिकाणी परिस्थिती थोड्याफार बरी प्रमाणात आहे. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पन्नामुळे राज्यातील दरडोई उत्पन्नाची वाढले जाते आणि त्याचा फायदा नक्कीच त्या लोकांना मिळतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात आपण असा विचार करू की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागात उत्पन्नाचा बराच मोठा फरक आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे तेथील कृषी व्यवसाय असेल. आता या कृषी व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न फार कमी आहेत. तर नागरी विभागातील औद्योगिक व्यवसायामुळे दरडोई उत्पन्न ग्रामीण भागापेक्षा 70% जास्त आहेत. आणि याचा आपण या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या आणि त्यांचं उत्पन्न वाढवणं हीच सर्वात महत्वाची समस्या ही महाराष्ट्र सरकार पुढे आहे किंवा महाराष्ट्रापुढे आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो स्थलांतर. आता स्थलांतर म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात होणारी मानवी हालचाल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो स्थलांतर असं म्हणतो. स्थलांतर प्रक्रियेमध्ये दोन स्थळामधील अंतर असेल, हेतू असेल, स्थलांतराचा कालखंड असेल, ह्या 3 घटकांना महत्वाचे स्थान प्राप्त होते. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कारणासाठी दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात जाऊन वास्तव्य करणे म्हणजे स्थलांतर होय असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारं स्थलांतर असेल किंवा नागरी केंद्राकडून ग्रामीण भागाकडे होणारं स्थलांतर असेल, नागरी प्रदेशाकडून अन्य नागरी प्रदेशाकडे होणारे स्थलांतर असेल, ग्रामीण क्षेत्राकडून अन्य ग्रामीण क्षेत्राकडे होणारं स्थलांतर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचं स्थलांतर असू शकतं. आणि त्याचाही त्या ठिकाणी स्थलांतराचा कसा परिणाम होतो, स्थलांतराचं काय रचना आहे त्याचा आपल्या या ठिकाणी मागोवा घ्यावा लागेल. आता त्यानंतर पुढे भाषा. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे हे आपल्याला माहिती असून महाराष्ट्रामध्ये 80 पेक्षा जास्त लोक मराठी भाषिक आहेत. त्यामध्ये गुजराती असेल, तेलुगू असेल, तामिळ असेल, कानडी असेल बोलणारे लोक आहेत. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की गुजराती लोकांचेही प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत. त्याचबरोबर मुंबई शहर असेल त्याप्रमाणे प्रामुख्याने वास्तव्य केलं अल्प प्रमाणात महाराष्ट्राच्या इतर भागातही राहतात. फाळणीच्या काळामध्ये परिस्थितीत सिंधी निर्वासित देखील मुंबईत राहणे पसंत केले. याचबरोबर उल्हासनगर असेल या भागामध्ये बोली भाषेचे उच्चार असेल, बोलण्याचा ढंग असेल, या सर्वांचा जर मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला आढळते. आणि पुण्याची मराठी भाषा शुद्ध मानतात. खानदेशी मनुष्य थोडा हेल काढून बोलतो. सातारा कोल्हापूरची मराठी भाषेचा नूर तर वेगळाच असतो. वऱ्हाड लोकांच्या बोलण्यात हिंदी भाषेचा प्रभाव पडलेला असतो. आणि मराठवाड्याची भाषा तर भिन्नच असेल. कोकणी भाषा तर त्या प्रादेशिक वैशिष्ट्य जतन करून ठेवले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषावर लोकसंख्येचा आपल्याला या ठिकाणी कळते आणि त्यावरून आपल्या त्या संरचनेचा आपल्याला अभ्यास करता येईल. त्यानंतर धर्म असेल, महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे प्रकारचे धर्म असेल. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारताप्रमाणे विविध धर्माचे असेल, विविध जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात. सर्वात जास्त आपण बघितलं मागील तासिकेला हिंदू धर्माचे लोक किती राहतात, त्यानंतर मुस्लिम बांधव किती राहतात, बौद्ध धर्माचे लोक या ठिकाणी किती राहतात. या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी आपण शीख असेल, पारशी असेल, ख्रिश्चन असेल
या धर्मांचे लोक आणि यांची टक्केवारी बऱ्यापैकी कमी इतर धर्मांपेक्षा कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, पारशी असेल, या प्रत्येकाचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येच्या संरचनेमध्ये अभ्यासावं लागतं. त्यानंतर ग्रामीण लोकसंख्येचा अभ्यास करत असताना ग्रामीण लोकसंख्या किती कार्यकारी किती किंवा कार्यक्षम लोकसंख्या किती याचा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. त्या नागरी लोकसंख्या, नागरी भागातील असणारी लोकसंख्या, नागरी भागामध्ये असणाऱ्या कष्ट करणारी लोकसंख्या म्हणजे 15 वयोगटात ते 59 वयोगटातील असणारी कार्यक्षम लोकसंख्या आणि त्या निमित्ताने असणाऱ्या ह्या लोकसंख्येचं वैशिष्ट्य त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाची अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये किती आहे, ह्या गोष्टींचा लोकसंख्येच्या संरचनामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. आणि या सर्वांचा गोष्टीचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे कळलं तर त्या ठिकाणी लोकसंख्येची संरचना आपल्याला नक्कीच या ठिकाणी समजायला सोपी जाईल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता लोकसंख्येची संरचना बघत असताना आपल्याला या गोष्टी बघायला लागतील. आता लोकसंख्येची संरचना अभ्यासत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकसंख्येच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आता लोकसंख्येच्या संरचनेच्या अभ्यासामुळे लिंग गुणोत्तर असेल, वयोरचना असेल, साक्षरता असेल, स्थलांतर असेल, वैवाहिक स्थिती असेल, कार्यक्षम असेल, अकार्यक्षम लोकसंख्या असेल, ग्रामीण असेल, शहरी असेल, जात असेल, धर्म असेल, वंश असेल, जन्म असेल, मृत्यू असेल, तसेच सामाजिक, आर्थिक ह्या विविध घटकांची माहिती आपल्याला लोकसंख्येच्या संरचनावरून कळतं. म्हणजे आपण बघितलेल्या 4 पॉईंटच्या आधारे जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट असेल म्हणजे वयोरचना असेल, लिंग गुणोत्तर असेल, साक्षरता असेल, स्थलांतर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत असते. आता लिंग गुणोत्तर असेल, वय संरचना असेल, साक्षरता असेल, व्यवसाय असेल, यावरून लोकसंख्येची आपल्याला रचना ठरवता येते. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की ह्याच प्रमुख 4 घटकांच्या आधारे लोकसंख्येची रचना कशी आहे, या लोकसंख्येची रचना ठरवण्यासाठी प्रामुख्याने या प्रमुख 4 घटकांची मदत होते. त्यामध्ये लिंग गुणोत्तर असेल, वय संरचना असेल, साक्षरता असेल आणि व्यवसाय असेल. त्यानंतर पुढं दर 10 वर्षी होणाऱ्या जनगणनेमधून उपलब्ध होणाऱ्या लोकसंख्येची रचना आपल्याला या ठिकाणी नक्कीच माहिती मिळते असं आपण म्हणूया. अशा माहितीचा उपयोग करून लोकसंख्येची सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजनासाठी करता येते असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच लोकसंख्या संरचनेच्या अभ्यासामुळे खाली हेतूही साध्य होतात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर लोकसंख्येची संरचना अभ्यासत असताना लोकसंख्येच्या संरचनेच्या अभ्यासामुळे साक्षरता असेल, भाषा असेल, वैवाहिक स्थिती असेल, धर्म अशा ह्या सामाजिक वैशिष्ट्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे जन्म असेल, मृत्यू असेल, वंश असेल, वयोगट असेल, रक्तगट असेल, स्त्री आणि पुरुष असेल, अशा लोकसंख्येच्या जीवशास्त्रीय वैशिष्ट्याची माहिती आपल्या या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. कुपोषण असेल, बेकारी असेल, अर्धबेकारी असेल, व्यावसायिक संरचना असेल, कार्यक्षम व अकार्यक्षम लोकसंख्या, अवलंबता दर, ह्याही आर्थिक वैशिष्ट्याची माहिती उपलब्ध आपल्याला लोकसंख्येची संरचना या घटकामधून मिळत असते. आता त्याही पुढे आपण जर गेलो तर लोकसंख्या विविध प्रदेशातील असणारी नैसर्गिक साधन संपत्ती असेल व त्याच प्रदेशात असणारी लोकसंख्या असेल, यावरून लोकसंख्या संकल्पना आपल्याला समजण्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रथम आपल्याला लोकसंख्येची संरचना ही अभ्यासावी लागते. आणि जर ह्या लोकसंख्येच्या संरचनेचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या समस्या आहेत त्या समस्या आपण चांगल्या प्रकारे त्या समस्या सोडवू शकतो आणि त्याला उपाययोजना आहे आपण त्या ठिकाणी त्या समस्येला निर्माण करू शकतो. जर आपल्याला लोकसंख्येची संरचना जर चांगल्या प्रकारे माहीत झाली तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच देशाचे असेल, राज्याचे असेल, आर्थिक असेल, लोकसंख्या विषयक धोरण ठरवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकसंख्याची संरचना ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. म्हणजे लोकसंख्या धोरण असेल किंवा लोकसंख्याचे आर्थिक राजकीय धोरण असेल हे ठरवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकसंख्येची संरचना ही अभ्यासली गेली पाहिजे. जर लोकसंख्येची संरचना अभ्यासली गेली तर या ठिकाणच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी समजतील. वेगळ्या प्रदेशात असणारे व्यावसायिक लोक आपल्याला त्या ठिकाणी जन्म मृत्यूचं प्रमाण कळेल. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फायदेशीर ठरते आणि त्यामुळे लोकसंख्या विषयक धोरण असेल, आर्थिक सामाजिक धोरण असेल, या सर्व धोरण आपल्याला ठरवत असताना या संरचनेचा नक्कीच फायदा होतो असं आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर लोकसंख्येची संरचना बघत असताना आपल्याला असं म्हणता येईल की वयोरचना असेल की साधारणपणे वयोरचनेचा अभ्यास करत असताना 0 ते 14 वयोगट असेल, 60 पेक्षा जास्त परावलंबी समजला जातो
आणि 15 ते 59 वयोगट हा कार्यक्षम समजला जातो. आता वयरचनेमध्ये राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे, किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते. याचे नियोजन आणि विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने लोकसंख्येची वयोरचना माहित असणे आवश्यक असते. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला जर माहित झाला, वय संरचना जर माहित झाली, तर त्या ठिकाणी असणाऱ्या कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करायचे, कोणकोणत्या प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी म्हणजे 0 ते 14 वयोगटातील असणाऱ्या त्या लोकांच्या समस्या असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांचं नियोजन असेल, त्यानंतर 60 किंवा 60 पेक्षा वयोगट असणाऱ्या परावलंबी लोकांच्या त्या ठिकाणी असणारी त्यांची संरचना, ह्या गोष्टी असणाऱ्या विविध सुविधा असेल, नियोजन असेल, हे आपल्याला त्या लोकसंख्येच्या संरचनावरून कळत असते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला लोकसंख्येची साक्षरता, लोकसंख्येच्या संरचनेमधला दुसरा घटक आहे साक्षरता. आता साक्षरता हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की साक्षरता हे एखाद्या प्रगत राष्ट्राचे असेल, प्रगत समाजाचे लक्षण समजले जाते. महाराष्ट्रामध्ये 83% लोक साक्षर असून स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण 67% आहे. पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण जर आपण बघितलं 82.2% आहेत. मुंबई आणि उपनगरमध्ये तर पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण 87% पर्यंत आहेत. कारण पूर्णपणे नागरी विभाग असा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे सर्वात जास्त प्रमाण आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्राच्या सरासरी साक्षरते आहे, तर मध्य महाराष्ट्र असेल, पूर्व महाराष्ट्रातील विभागामध्ये थोडंफार कमी प्रमाणात आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे साक्षरता ही लोकसंख्या संरचनेची सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातून आपल्याला त्या ठिकाणी साक्षरता किती प्रमाणात आहेत, कोणत्या प्रमाणात साक्षरता आहे, ह्या संरचनेचा अभ्यास करत असताना साक्षरतेचा जर बघितलं आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या असतील, साक्षरतेच्या समस्या असतील, ग्रामीण भागात असणाऱ्या, शहरी भागात असेल तर त्या ठिकाणी का निर्माण झाल्या किंवा त्या ठिकाणी ही समस्या का निर्माण झाली, हे आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येच्या संरचनावरून निघू शकतं. त्यानंतर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, ह्या जिल्ह्यामध्ये आदिवासी जमातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि त्या ठिकाणी साक्षरते प्रमाण अतिशय कमी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर असताना. आता एखाद्या लोकसंख्येत स्त्रियांची संख्या दर 1000 पुरुषांबरोबर किती अशा स्वरूपात लिंग गुणोत्तर आपल्याला सांगता येते. म्हणजे लिंग गुणोत्तरावरून लोकसंख्येची सामाजिक स्थिती समजत असते. ज्या लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषाचा समान दर्जा असतो तिथे प्रमाण 1000च्या जवळ असते आणि महाराष्ट्रामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या संरचना म्हणजे काय, लोकसंख्या संरचना अभ्यासत असताना कोणकोणते घटक त्या ठिकाणी अंतर्भूत केले आहेत त्याचा आजचा तासिकेला आपण मागोवा घेतला. त्याचबरोबर लोकसंख्या संरचना का अभ्यासावी, लोकसंख्या संरचना अभ्यासत असताना त्याचे फायदे कोणते, त्या लोकसंख्या संरचनेमुळे कोणकोणत्या गोष्टींची समस्या निर्माण होऊ शकते, कोणकोणत्या समस्या आपल्याला सोडवता येऊ शकतात, याचा आजच्या तासिकेला आपण मागोवा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कुणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल आयडी दिलेला आहे, त्यावर आपण मेल करू शकता कधीही केव्हाही. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला भेटूया नवीन पॉइंट, नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. गुड डे. बाय बाय.